हॅलो. हा अरे मेंढर घेऊन बोला की. पालीत आहे का कुठंच आहे? हा पाले तर थोडं महाग आहे, रोडला आहे. पालीच्या माग आहे बी. चालल्या कुठलं पाल्याच्या पुढं कुठलं गाव आहे तिकडे चाललं. हा हा. कुठल्या गावात चालले आपण? वडगाव. वडगावला. हम्म. जय बाळ मामा सर्व मित्रांनी नमस्कार. जय बाळ मामा. मित्रांनो मेंढर घेऊन आता पालीतनं वडगावला चाललेला आहे अमर. आणि मित्रांनो काल अमरनं मला फोनवर सांगितलं, रात्री त्याला लय प्रयत्न पण केला मी ऍड करायचा, पण ते महाप्रसाद चालू असल्यामुळं त्याला त्याच्या मागं तिथं महाप्रसादाचं काम करत होता, तो प्रसाद वाटत होता, त्याच्यामुळे तो ऍड झाला नाही. आणि रात्री आपल्याला भाकणूक ती म्हटला तो वाव्या वगैरे होता ते बघायचं होतं पालखी वगैरे, पण ते काय आपल्याला भेटलं नाही दर्शन. असं त्या बाळमावशी मेंढराचं तर तुम्हाला साक्षात दर्शन भेटते. आज आहे सोमवार. महादेवाचा अवतार श्री सद्गुरू संत बाळमामा. सोमवार रविवार बाळमामाचा महादेवाचा वार आहे. तर मित्रांनो आपल्याला दर्शन होतंय बाळमावशी मेंढराचं. हॅलो सुम्या. हा अरे तू काल म्हणला होता ते व्हिडिओ बोला का की. सोडला नाही रे? व्हिडिओ म्हटलं आधी काल पोरग सोडला पुढे नाही गेले. तू. हा आधी पोरग त्या जेव्हा आहे इंस्टॉल सोडलंय त्या गाडी घेतो की आता पुढे गाठ पडल्या. घे के ते जरा ते दाव की. तर ते मित्रांनो रिंगाणा घातले, रिंगाण केलं आखलेलं पालीत. तेच की पालीत ना. ती गेलती काल तिकडे हा हा. परवा गेलती तेव्हा त्यांनी काढलाय बर व्हिडिओ पोरांचा. बर. मित्रांनो आता बघू, आता काल आमच्याकडे घेऊन जाणार आतमध्ये. हा आमची पण घेऊन जाणार आतमध्ये देवा. म्हणजे सगळे गोळक्यानं गेला होता का कसं? नाही ती गेलती ती त्यांची मोठी मेंढर घेऊन. बर. आता आमची बारकी आता घेऊन म्हणते टाकाय फेराय. पालीत हो देवळात आपलं खंडोबाच्या मंदिराला. रिंगाण टाकतो. होय होय. या सगळ्या मेंढराचं हा या मेंढरांचं मग ते रिंगाण. हो मेंढरांचंच की. काल त्यांनी घेऊन गेलती की. म्हणजे त्या बघा दुसरी मेंढर बघितली का? हा होय की यार दिसतंय. बघा ही मोठी मेंढर आहे की. बघा ही सगळी. आता म्हणजे बघा ही. हे पालीत खंडोबाच्या मंदिराला जाणार आहे. हा आता तिकडे चाललोय मी मेंढर घेऊन. रिंगाण आखणार आहे का काय? होय होय. ते त्यांनी ऐकलंय की मग आमचं आता आम्ही ऐकतो. बर. अरे चांगला आहे. अरे हॅलो. हा तिथं गेला की मला नुसतं तिथं पोचायच्या आधी मला फोन कर, लाईव्ह वर घेतो रिंगाण टाकताना. हा चालतं कारण चालतं. का एक लांब ना पाहिजे जवळ जाय. मग चालूच रोडला आलोय आता डांबरी. चालूच असून दे बंद करू नको. बघा ही मोठी तिकडे आहे. होय की यार. मित्रांनो काल सुमित ज्या पालखीत किती नंबर पालखी आहे आपली? 7 नंबर. 7 नंबरच्या पालखीत अजून एक मेंढराचे हे आहेत. तर मित्रांनो त्यांनी काय केलं तिकडे जा होतं, ना तिकडे. खंडोबाच्या मंदिराला त्याने रिंगाण आखलं होतं. रिंगाण म्हणजे खंडोबाच्या मंदिराला गोल येडा घालत होते मित्रांनो. तर एवढं पब्लिक बघत होतं. मेंढर काय म्हणजे आम्हाला सांगतोय ते अक्षरशः मेंढर बाहेर ओढून काढत होती तर ऐकत नव्हती. एवढं म्हणजे त्यांची चक्करच मारत होती मेंढर. ते बघायला एवढं पब्लिक होतं खरंच. तिकडे पाहिजे हा पाहिलीच ना ते. तर मित्रांनो नदीलाच की. आपल्याला बघायचं आहे आणि आपण खरंच बघूया मेंढर. जिथं खंडेराय आहे आपला, त्या खंडेरायाला गोल वेड कुठं कसं पाणी आहे? घालतात आपल्याला साक्षात बघा दर्शन पण खंडेरायाचं होतंय. आणि मेंढर ते रिंगाण आखताना आपल्याला ती महत्वाचं बघायचं आहे. तर आता किती लांब आहे तिथून पाली म्हणजे ते देव? आता हायवेला तर आलोय इथं रोडला. हा रोड आहे तिथं बघू विचारतो किस्त लांब आहे. हा जयदीप भाऊ वगैरे सगळे, नितेश भाऊ सगळे आल्यात. जय बाळ मामा सर्वांना.
जयदेव भाऊ काय चाललंय तुमचं? दादा पाटील इकडे जाऊ द्या. धीरज भाऊ अरे इकडे दादा पाटील. मला जिवंत कर. हॅलो, काय म्हणताय? अरे हॅलो सुम्या. हा हा धीरजनं कमेंट काय केल्या? काय हो? मला जिवंत कर काय म्हणते? काय मला काय कळणार? कमेंट काय लिहिले बघ की. वडगाव काका म्हणला. धीरज भाऊ कमेंट काय केल्या मला काय कळणार नाही. तुम्ही कमेंट फेरशी करा. जय बाळ मामा नमस्कार नमस्कार. कॉल किती लांब आहे? करा मित्रांनो. होय सगळ्यांनीच ऍड करायचा आहे. प्लीज थांबा जरा कारण का आता खंडोबाच्या मंदिरापाशी मेंढर चालल्यात. खरं तुम्हाला सर्वांना माझी इच्छा आहे ऍड करायची, पण आपल्याला जी बघायचं आहे ते सर्व मित्रांनी बघितलं पाहिजे, सर्व भक्तांनी बघितलं पाहिजे मित्रांनो. काल का नाही आपल्याला खरं लय मिस्टेक झालेला आहे, कारण का अमरनं मला सांगितलंय ती व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी पाठवणार आहे. एका भावानं माझ्या ते व्हिडिओ केलेला आहे. तिथलं खंडोबाच्या मंदिराला गोल वेड घालताना मेंढर आई शपथ एवढं पब्लिक बघत होतं. खरंच मित्रांनो तीच आपल्याला बघायचं होतं. आणि खंडेरायाचं पण दर्शन घ्यायचं होतं आपल्याला खरं म्हटलं तर. आता अमर तर म्हणतोय आता हे बारकी मेंढर आहेत, त्या बारक्या मेंढरासनी पण तसंच रिंगाण घालायचं आहे खंडोबाच्या मंदिरामध्ये. आत खंडोबाच्या देवळाला गोल रिंगाण घालणार आहे ते आपण बघणार आहे. तर बघूया आता. अमर किती वेळ लागणार आहे तुला? अजून 4-5 किलोमीटर आहे. 5-6 किलोमीटर पाली. 6 किलोमीटर आहे मी. हो हे चालू तिथे गेला तर मला फोन करते की पोहोचायचं मंदिरात पोहोचायचं आधी फोन करतो. म्हणजे 5-6 किलोमीटर आहे मी. हा तुम्हाला पोहोचायचं आधी तिथे गेला फोन करतो. फोन कर फोन कर. फोन उचला. बरं चालतंय. हा तर मित्रांनो आपल्याला बाळमामाच्या काही मेंढर बघा बारकेत ह्याच्यापेक्षा मोठी पण आहेत मित्रांनो. बाळमामाच्या मेंढराचं तुम्हाला सांगितलंय, पण मी शक्यतो दर्शन होत नाही कारण का मेंढर एका ठिकाणी नसतात. मेंढरचं प्रत्येक ठिकाणी तिथं मुक्काम असतोय. लांब लांब जाऊन येतात मेंढर. मित्रांनो भुईमुग आहे आता ना बारा भुईमुग आहे. बाळमामाच्या मेंढराचं आपल्याला दर्शन होतंय. आपण पुढचा व्हिडिओ एवढा भारी खरं म्हटलं तर लाईव्ह वर बघणार आहे मंदिरात गेल्यानंतर मेंढरांचं. अमर हा आता किती दिवस झालं तुला? 16 का 17? 17 दिवस झाले. 17 दिवस झालं. हो आबा आलं का रे? आबा नाही का पुढे बहुतेक पुढे येतील पुढच्या तळावर वडगाव मध्ये येतील. वडगाव मध्ये फोन कारण तिथं फोन केला होता का? ना अजून केला. मला ते हो म्हणत होता हा ते मायराचा मित्र देव तेव्हा म्हणत होता मला. नाही आबासनी तुला म्हटलं नाही का जय बाळमामा सर्व मित्रांनी तुला म्हटलं होतं मी आबासनी फोन करत जा. आबाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहत जा कारण का त्यांच्यामुळं आपल्याला आणि बाळमामुळं चांगले दिवस बघायला भेटल्यात. कसं आहे आबासनी विसरू नको रे. हा फोन करतो. फोन करायचा रे. ते पालीमध्ये फोन करतो. पाली मधनं चाललोय ते पालीच आता वडगाव मधनं जाणार आहे मधनं. ते नाही आता तुम्ही मंदिरामध्ये जाणार ना? हो मंदिरामध्ये जाणार आहे. तीच आपल्याला बघायचं रे. सर्व मित्रांनी भक्तांनी खरंच दर्शन ती दाव ते आपल्याला लाईव्ह वरच बघायचं आहे सगळं. आता जाणार वडगाव मधनं तसंच वर काढणार आहे मंदिराकडे. तर जवळ असला ना डायरेक्ट घालणार आहे तिकडे. काल ते तो म्हणला रिंगाण आखताना मेंढर ते खंडेरायाच्या त्या मंदिराला तू होता का तिथं? कोण? तू? मी जाऊ नव्हतो. आम्ही इकडे होतो. ती
5 किलोमीटर गेली तळापासून लांब गेली. हा बर बर बर. ती गेली पोरं, मग त्यांनी रात्री मला दाखवला व्हिडिओ. आता आयडी माहित नाही मला काय. तिची आयडी काय आपण त्याला फॉलो करू. तुझ्या ह्याची आयडी काय होती हो? आपण व्हिडिओ बघेल तिची. हॅलो. हा मान्य 516 आहे बघा आयडी. राजमाने 516 आहे का? त्यात येईल बघा, कुठला तरी व्हिडिओ असेल बघा त्यात असेल. त्याने टेस्ट ठेवला बघा. बर 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 चालते. हा असून दे चालू असून दे. हा राजमाने वडागाव कसं ना वडागाव आहे जवळ. नाही रे येत नाही. ह्याच्यात ना काश्मीर 500 येतंय का? हा येतंय का म्हणलं? नाही यार. मग ते पोरग भेटले की तुम्हाला पाठवतो. तिथून आले मेंढरा घेऊन आले. बर बर चालते चालते. तर मित्रांनो आपल्याला सर्वांना लाईव्ह वर आपल्याला दर्शन भेटतंय काही मेंढरांचं. हे तुम्हाला मी म्हणलेलं आहे बाळमामाच्या रोज मेंढराचं दर्शन आपण लाईव्ह वर बघणार आहे मित्रांनो. प्लीज कमेंट करताय जय बाळमामा. फॉलो पण करायला विसरू नका. अमर एवढं मेहनत आपले घेतोय, आपल्याला लाईव्ह वर रोज येतोय तो मेंढराचं दर्शन धावतोय. अरे संग्राम हाय घरातच तुझा फोन आलता मग आला होता नाही आलता की त्याला फोन करा की काय म्हणते बघा. बर 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 ते चालतंय. त्याला मी बघू जो आता लाईव्ह बघतोय का काय बघूया. नाही येईल तो मला म्हणणार करतो. तो पण हुडकत होता पोरग गावलंच नाही अजून. रिक्वेस्ट टाकले मी बघू. जय बाळमामा चालू. हा जय बाळमामा कोण आहे? हा कोण आहे? कोमलताई आल्यात सगळ्या मेसेज करायला लागल्यात. खाली नितेश भाऊचा मेसेज आलाय. हा नितेश भाऊ सुद्धा बघतात. हा अरे लय भाव आहे इथं. बरेच लोकांचे मेसेज आल्यात. तुम्ही हा बोला की. आबा आलं का नाही तिथं? हा फोन जोडून दे. चालतंय. हा म्हणजे आबाच मी करतोच म्हणा फोन. मी बघतो आबा काय म्हणतात. संग्राम का फोन उचल ना काय लावलं मला तर लावलेला फोन ते. हॅलो जीवन धरले तुझी पायवाट ला ला आपलं पाली बस चाललेलं वडगाव. पाली बस चाललेलं वडगाव. पालीतनं जवळ आहे मग. हा संग्राम नाही फोन उचलत. बर चालतंय.
आणि संग्राम लाईव्ह वर पण नाही ते बघितलं पण नाही त्यानं म्हणजे तो कामात वगैरे असेल रे. हा ते बाथरूमचं काम चाललंय ना त्याच्या संडास बाथरूमचं फरशा बिरशा लावायच्या. सकाळी फोन आला होता त्याचा मला. अच्छा अच्छा. मटेरियल आणायला चालले जय मटेरियल आणायला चालले म्हणून सांगितलं. जय बाळमामा. हाय जय बाळमामा. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू. विक्रम दादा नमस्कार. म्हणजे तळावर जेवढी किती आता पोर आहेत तुम्ही सगळी रे? आता असतील की 200 का असतील 150 का असतील कारण मग यात्रेला पेपर चालू आहेत त्यामुळे बरोबर आहे. मायका चिचणीचे पण यात्रेला गेलेत काय जण पुन्हा आणि पेपर पण चालू आहेत ना त्यांचं पोरांचं त्यामुळे पोरं पण काय गेले ते तरी पेपर झाले नाही. आपण आता तो आला का नाही पाडव्याला संग्राम पण म्हणलाय मामा म्हणला पावसाळ्यात आपण जाऊया. मग माझं पण तीच म्हणणं आहे पावसाळ्यात आपण जाऊ. संग्राम म्हणते 5-10 दिवस का होईना बघू करू सेवा. चालतंय. लांब असेल पाली बहुतेक. चालले जेवण काय केलंय का नाही आता घेतलंय जेवला नाही? सकाळी जेवले की सकाळ असते महाप्रसाद. मच्छीच की. हा सकाळी खाल्लंय काय नाही विषय. किती वाजता उठून आंघोळ केलीस तू? मी 5 ला उठलेलो रोज. संग्रामला फोन केला. हा ते झोपतच होता म्हणलं असं ते. हा तुम्ही मग 5 ला उठला आंघोळ केली. घरी कधी उठला काय होता म्हणला? घरी कधी उठला होता का 5 ला पाटेच? हे नाही इथं उठायला लागते कारण उद्याला भेटत नाही परत पुन्हा भेटणार त्यामुळे उठायला लागतं. संध्याकाळचा 8 ला काय मग ते असतोच की दिवसाचा खरं पाठ अभिषेक असताना ते बघायला आळशी व्हायचं नाही बरं का. मामाच्या सेवेला तिथं गेलाय नाही तर आळशी व्हायचं नाही बघ. काय होत नाही उठायचं सकाळ पारी म्हणजे आळूस आहे का जे असतो नाही आपला ती सगळा बघ दूर करायचा. पाट्याचं उठायचं गार पाण्याने आंघोळ करून मस्त पैकी मग तुमचं जे गार पाण्याचं करते. हा गार पाण्याने तिथं गरम पाणी कुठं ते तापवत नाही बसायचं. गार पाण्याने गरगरीत करायचं काय पडत नाही. बघा मित्रांनो बाळमामाची मेंढर बघा पाणी पाजायला बघा पाणी पाजायला गेलेत. नितेश भाऊ काय म्हणताय? जेवण वगैरे झालंय ना सर्वांचं? धीरज भाऊनं कमेंट काय केली ती काय रिप्लाय काय दिलंच नाही. विक्रम भाऊ काय म्हणताय? जेवण झालं की नाही तुमचं? प्लीज मित्रांनो फॉलो करायला विसरू नका. तुमच्यासाठी एवढं खरंच आम्ही रोज लाईव्ह वर बाळमामाची मेंढर प्रत्येक भक्तासनी दर्शन भेटावं म्हणून मित्रांनो आम्ही अमरला ऍड करत असते. त्याला लाईव्ह घेऊन मित्रांनो सगळ्याच बाळमामाच्या मेंढराचं दर्शन काही बघायला भेटते. फॉलो करायला विसरू नका. फॉलो करा फॉलो करा. जय बाळमामा म्हणून कमेंट करा. लाईक करू नका पण कमेंट तर करा. जय बाळमामा. सुम्या अरे युट्यूबला हॅलो बोला की. युट्यूबला 6,000च्या पुढे गेलं सबस्क्राईबचं टार्गेट. 10,000 होतंय 10,000. मला इंस्टॉल करायचं आहे रे. इंस्टॉल कम्प्लीट करायचं. नाही 3,000च्या पुढे गेलं. 3,200च्या आसपास आलंय बघ. चालतंय. लय लोक म्हणजे एवढे लोकांनी फॉलो केलंय की नाही आपण कारण का त्यांच्यासाठी मेहनत घेतोय कष्ट घेतोय रोज. होय संग्रामाने म्हणलाय पाडव्याला यात्रा दिवशी आमच्या या मामन दोघं आपण जाऊया मला पण या म्हणला फोन करतो म्हणजे पाडव्याला या म्हणला यात्रेला. माझं काय म्हणणं आहे माहितीये का
हा आता ते काका आहेत ना तुझ्यापाशी, ते आपण बोलत होतो काकांसंग. हा हा तो काही येणारच आहे म्हणा, पण काका संग्राम अजून बरेच तिथं जेवढी भक्त येतील तेवढं येऊन ती सगळ्यासनीच, उलट माझा आनंद होईल मला. आपण प्रसाद करूया, चालतंय. रविवार बघून सगळ्यासनीच बोलून महाप्रसाद करूया बाळमामाचा. काल खिरीचा प्रसाद चालतंय. केलेला बघ. हा हा काल 5 पोर. आरती ऐकली काल? हा आरती ऐकली का? हो, तर आरती ऐक. अरे आम्ही टाळ्या वाजवत बसलो होतो आरती ऐकून. मोबाईल काढून देत नाही असून दे बाबा. अरे आम्हाला फोनवरनं का होईना, पण तो तेवढं ऐकलं. अरे आरती काय आपल्याला अजून बाळमामाच्या म्हणाय सुद्धा येत नाही, कारण का आपण आरती कधी म्हणलंच नाही. पण आता शिकायचं माझा विचार आहे, कारण का आपण सेवा करतो म्हटलं बाळमामाची आरती यायलाच पाहिजे आपल्याला. आता तुला जमते ना? येते आता म्हणा थोडी थोडी. सगळ्या संग येते, सगळ्या संग म्हणते. म्हणायचं बाबा शिक. तो शिकला म्हणजे मला पण येतं शिकवशील तू. चालतंय. आता शिकेन, आता महिना काढायचा म्हणलं शिकेन. अरे सगळं शिकायला येते, पण कसं होतंय माहितीये का, वेळ भेटला पाहिजे रे त्या गोष्टीचा. शिकायला काय एक गोष्ट मनात असेल ना तर सगळं होतं. पण 10 प्रश्न डोक्यातनी कुठलं विचार, प्रत्येक वेगवेगळा आपल्या कामाधंद्याचं मन, त्याच्यामुळे शिकायला वेळ तर भेटला पाहिजे का नाही. चेहरा तर काय ते होणार ते होत काय जरा, तर ती होतंय जरा बॅटरी पुढचं काच डिस्प्ले बदलला, त्यामुळे कॅमेराला भीत आले. लाल भडक दिसते अरे चार. हा तेच किती कॅमेरा हे झालाय जरा पुढचा. सावलीच गेला दिसतंय क्लिअर कट. उन्हात जरा हे होतंय. दाढी केलीच नाही ना अजून? नाही की. कर 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 आता, म्हणजे आता करू नको, 6 महिन्यानं कर दाढी. होय आबा तसं काय म्हणल्यात का तुला? 6 महिन्याचं करणं. दाढी केस म्हणजे कापायची नाही असं काय बोललेत का? तसं नाही काय बोललो कोणा. मग पण माझी सगळ्यांच्या पोरांचे कसं जायचे अजून 6 काय का पोरांना राहून ते करू तसे ठेवले खरं. हो, आता 5-10-12 जण आहेत बघा, त्यांची दाढ्या केस वाढले तरी काढत नाही. हॅलो हॅलो गोड मागाशी होय. हॅलो, हा संग्रामचा फोन आला होता. काय तुला पाहिले इकडे तिकडे पाहिले कुठं? तिकडे डोंगरात झाड दिसेल का तुम्हाला? नाही रे. त्यासाठी डोंगरात मोबाईल तिकडे तसं आता रोड गेला तसं फिरायचं तिकडे. अर्धा मग ते पिल्ल सावलीला बसायला पिल्ला ऊन लागतं. व्हिडिओ लय मोठा होणार आहे बरं का तुम्ही. लागता होय लाईव्हचा. का माहिती का? नमस्कार जय बाळ मामा. कारण का आपल्याला खंडेरायात तिथं नाही मंदिरामध्ये ते मेंढर गोल्ड रिंगाणा त्याला आपल्याला बघायचं आहे, म्हणून मी लाईव्हवर सगळ्या मित्रांनी घ्यायला लागलोय. वावा ते बघायचं आहे ना त्याला का खरंच नुसतं. आता बघ कसं जायचं किस्ता अजून विचारला नाही किस्ताला. 1-2 किलोमीटर पुढे आलोय आम्ही, अजून किस्ता राहिले बघतो की. ते का तिथे गेलं तर देवा मंदिरात बसताना फोन केला चालतंय, आले चालतंय काय. आर पुन्हा आयर होताना लय प्रॉब्लेम येतोय बाबा. रात्री बघितलंय मी तुला. संपत आलतं माझा आता संपत आलतं रात्री 40% 50% संपत. मग मला काय सांगितलं लाईव्ह वर या म्हणून? मी परत बघितलं 50% संपलाय, 50% राहिलं. आर मग होत की सगळं कव्हर होत. नाही डाटा संपतोय आणि त्या जेवाय बसलो जेवाय.
आणि त्या जेवण पण पुन्हा त्यामुळे तिकडे गेलो तुम्ही पुजाऱ्यांनी तिकडे थांबवले. नाही सकाळी भांडी बिडी भरू लागलो हा हा बरं झालं करायचं बाबा करायचं. त्याच्यामुळं. हो, हॅलो हा. सांगा फोन येतोय तुम्ही सांगा फोन करायचा. अरे मी आता त्याला हे केला होता तो मला म्हणला मी गाडी आहे म्हणून मी हा आता मला फोन आलाय दादा तुम्ही फोन करा लगेच मी कट करतो त्याला फोन करा. बरं वडगाव मध्ये आहे ते का मग औषध मारलं म्हणतो त्यावे कुठं आला का मला हा आपण त्याला का औषध पाहिजे कारण का खरंच तुला सांगतो म्हणजे हा तू म्हणला का नाही ते औषध देतात ते मला घ्यायचंच आहे रे. त्या औषध बी बाळ मामाचं विषय विषय काय माहिती तिथं हा ते मेंढका दूध देतो वाटतं होय की आणि तू कोणाला बघायला नसते नाही काय नाही काय माहितीये का हा आपल्याला म्हणजे आता तुला माहितच आहे बाळ मामा जशी सेवा करतोय की नाही तेव्हापासून काही त्रास नाही काय नाही पण घरात बाकीचे पोरं बिरं हे आहेत रे ते आजारी पडतात मग जेव्हा बाळ मामाचा भांडारा ही पाण्यात टाकून त्यांना पाजला का नाही मग बघ तिथनं पुढं फरक पडायला सुरुवात होते. आता जिजेला तुला मी रात्री म्हणलं नाही का जिजेच्या नावचं ते भांडारा फुगतारा हा 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 मग रात्रीपासून जरा त्याला एवढं म्हणजे चेहरा त्याचा पाक उतरलेला आता जरा बघ फरक पडलाय बघ त्याला हा एवढा तापट आर गोळी आणली तिनं अर्धीच गोळी खायला लावली मला एकतर बी आवडते ती पॉवरच्या गोळी असल्या का नाही तर साईड इफेक्ट काय पण होईल मग तिला बाया म्हटलो अर्धीच गोळी खा त्याला सांगितलं ते तिला भांडारा जरा गलास मध्ये पाण्यात टाकून पाजलाय रात्री बघ जरा फरक पडलाय रात्रीपासून आता चेहरा जरा चांगला दिसायला लागलाय. हा हा चालतं या बाकी काय चाललंय. हॅलो जय बाळ मामा नमस्कार त्यांना जाऊन द्या पहिला त्यांना जाऊन द्या हो बसा एक गायकवाड हॅलो बघा आल्यावर संग्रामला फोन वाट बघून केला का हो केला पण ते बीजे लागते हा ते मला लावलेला फोन त्यानं मी कट केला फोन त्याचा हॅलो हा मला फोन लावलेला मी फोन कट केला ना त्याचा हा लावतो त्याला आणखीन एकदा लाईव्ह वर तो काय दिसना झालाय तो बघणार आहे. नमस्कार जय बाळ मामा हो उपास धरलाय तो हा नाही उपास कधी असतोय तुमचा उपास एकादशीला कोण धरतं रविवार सोमवार एकादशीला म्हणजे उपास भगर बिगर करते ती हा त्यामुळं कोणी काय केलं त्या तुम्ही पाली दिला फोन करतो बरं ठीक आहे लय गर्दी व्हायला लागला हा लय गर्दी व्हायला लागली तो बरं असून ते पिल्ल आता दमवायला लागली सावलीत बसाय हो पालीत गेला नाही मला फोन कर मी लाईव्ह वर घेतो लाईव्ह वर सगळ्यांनी दर्शन जाऊ बाळमामा ते मेंढराचं ऐक नाही ते खंडेरायाच्या मंदिराला रिंगाण घालताना चालतंय रात्री आपल्याला नाही ते त्याच्या मित्राने व्हिडिओ केला चालतंय तो मला तिथे गेला की फोन कर हा चालतंय हा बघायला भारी असते ती तर मित्रांनो आता लाईव्ह जरा इथंच आम्ही थांबवणार आहे कारण का तो आता 3-4 किलोमीटरच्या आसपास आहे पालीमध्ये चाललाय खंडेरायाच्या मंदिराला काल
त्याच 7 नंबरच्याच पालखीच्या मेंढराने रिंगाण आखलं होतं. एवढी पब्लिक बघत होते, एवढे भक्त बघत होते मित्रांनो. खरंच की बघायला मला पण काल लाईव्हवर तुम्हाला सगळ्यांनी दर्शन दावायचं होतं, पण आपलं अमर नव्हता तिथं त्या ठिकाणी. आता अमर जी मेंढर राखतोय बाळमामाचे, ते मेंढर आता घेऊन तिथं जाणार आहे मंदिरामध्ये रिंगाण आकायला. तर आपल्याला सगळ्यांनी बघायचं आहे. तर भेटूया आता थोड्या वेळानं. त्याचा फोन आला की मी तुम्हाला सर्वांना लाईव्हवर घेणार आहे. बाळमामाचं मेंढरानं रिंगाण आखताना दर्शन दावणार आहे आणि खंडेरायाचं पण. तर जय बाळमामा सर्वांना. चला भेटूया पुन्हा.